नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासी समाजाच्या होळी पर्वाला सुरुवात झाली आहे। दुर्गम भागात असलेल्या काठी संस्थांच्या मानाचा राजवाडी होळी महोत्सवाने या पर्वाची सुरुवात झाली। सुमारे 700 वर्षांची परंपरा सांगितल्या जाणाऱ्या या होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। काल सुमारे 300 किलोमीटर पायी प्रवास करून होळीचा बांबू गुजरात राज्यातून आणला जाऊन आदिवासी पुजाऱ्याच्या हस्ते विधिवत त्याचे प्रत्यारोप करण्यात आले। या महोत्सवात परिसरातील शेकडो गावातील पारंपरिक बाबा, बुध्या, गेर व ढोल पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ढोल, टिंबरी, पावा, बेरी आदी वाद्यांनी आसमंत दुमदुमले होते। अस्सल आदिवासी परंपरा, भक्ती, भाव व हर्षोल्लासात हा महोत्सव साजरा करण्यात आला। शेकडो पारंपरिक पथकांनी रात्रभर होळीचा फेर धरला होता। आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास होळी पेटवण्यात आली। विविध आदिवासी पथकांनी भक्तिभावे पेटत्या होळीचा फेर धरला। यावेळी भाव, भक्ती, उल्हास शिगेला पोहोचला होता। होळीचा दांडा जमिनीवर पडल्यानंतर त्याचा शेंडा हत्याराने कापायची परंपरा आहे। एका झटक्यात शेंडा कापला गेल्यास शुभ संकेत मानला जातो। या होळीचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रासह शेजारच्या मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील पारंपरिक पथके व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी या होळीला भेट देऊन आदिवासी बांधवांना होळीच्या शुभेच्छा दिल्यात। यावेळी आमदार राजेश पाडवी व आमदार आमशा पाडवी उपस्थित होते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। सर्वांना नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका काठी येथील होळीच्या निमित्तानं अनेक वर्षापासून आदिवासी समाजाचे राजांची होळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पावनभूमीमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या विविध पोशाख व सादरीकरणाच्या माध्यमातून पवित्र भूमीमध्ये आमच्या आदर्श संस्कृतीचं दर्शन झालं। आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती, गौरवशाली इतिहास हा जिवंत राहिला पाहिजे। देव, दैवत आणि अस्मिता हा आमचं मूळ हेतू आणि उद्देश असल्यामुळे आज काठीच्या होळीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देण्याची संधी मला प्राप्त मिळाली। माझ्यासोबत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे बंधू आमशा पाडवीजी, माझे मित्र आमदार राजेश पाडवीजी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्ताजी,
आदिवासी विभागाचे अपर आयुक्त पावराजी, प्रकल्प अधिकारी आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यासह या ठिकाणी आज पहिल्यांदाच अक्कलकुवा तालुका येथील काठीच्या होळीचा लाभ आणि दर्शन घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक असुविधा आहेत. लाखोच्या संख्येने येणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवासाठी बसण्याची व्यवस्था नाही आहे. माझ्या माई बहिणी या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी शौचालयाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आरोग्य, शौचालय, व्यसनमुक्ती, शिक्षण या बाबतीचं आम्ही जनजागृती आणि प्रबोधन भविष्यात ठेवू अशा प्रकारची अपेक्षा करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आपण याबरोबर घोषणा केली की आगामी काळात अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.